Audio Jungle. Audio मित्रांनो नमस्कार. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्याची डेफिनेशन बघून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेत. 9वीच्या 2 मेथड वापरल्या आणि आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व केला आहे. त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 9वीच्या 2 मेथड कोणत्या वापरल्या? इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट अँड इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ही दुसरी मेथड नवीन प्रकारची मेथड आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे ग्राफिकल मेथड. मग आता ग्राफिकल मेथड जर असेल तर ती ग्राफिकल मेथड शिकण्याआधी आपण थोडंसं 9वीचा मागच्या वर्षाचं जॉमेट्रीचं कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टरमध्ये काय शिकलो ते थोडक्यात बघूया. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलचे सुरुवातीला आपण कोऑर्डिनेट सिस्टीम तयार केली. ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून कोऑर्डिनेट सिस्टीम तयार केली आणि त्याच्यानंतर मग लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय व्हेरिएबल असलेले इक्वेशन यांचे ग्राफ आपण काढले. द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल इन एक्स ऑर वाय विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. आपण ज्या लाईन काढल्या होत्या त्या एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल होत्या. पण शेवटी त्या चॅप्टरच्या शेवटी आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे सुद्धा ग्राफ काढले होते. त्याच्यात 3-4 उदाहरणं पण सॉल्व केले होते. त्याच्यात आपण एक टेबल तयार केलं होतं. तर एक लक्षात ठेवा की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तसंच 1 व्हेरिएबलमध्ये सुद्धा तर हे इक्वेशनचे जे ग्राफ असतात ते ग्राफ पेपरवर स्ट्रेट लाईनने आपल्याला दाखवता येतात. म्हणजे त्या स्ट्रेट लाईन म्हणजे एक सरळ रेषा ते दाखवतात. तर तशाच आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 2 लिनियर इक्वेशन दिलेले असतील इन 2 व्हेरिएबलमध्ये. तर दोघांचे आपल्याला 2 लाईन काढायचे आहेत. त्या लाईन काढताना मागच्या वर्षीचं तुम्हाला आठवत असेल की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ काढताना आपण एक टेबल तयार केलं होता आणि त्या टेबलमध्ये कमीत कमी 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळवले होते. तर कोऑर्डिनेट मिळवण्यासाठी आपण एक चार्ट तयार केला होता. तसा चार्ट आता आपण सुरुवातीला बघूया तो कसा तयार करायचा. त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यातला पहिला क्वेश्चन बघा. Complete the following table to draw the graph of the following equations. काही इक्वेशन दिलेत आणि त्या इक्वेशनचे ग्राफ काढण्यासाठीचा काही टेबल दिलेत. थोडक्यात ॲक्टिव्हिटीज आहेत. तो टेबलमध्ये काही बॉक्सेस आहेत. त्या बॉक्सेसमध्ये आपल्याला योग्य व्हॅल्यू टाकायची आहे. त्याच्यात स्क्रीनवर उजव्या कोपऱ्याला तुम्हाला दिसतं आहे पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. त्याच्यासाठी आधी आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलसाठीचा टेबल कंप्लीट करूया. इन दिस चार्ट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज गिवन 3. पुट दिस व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 3 इन द गिवन इक्वेशन. द इक्वेशन इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3. Therefore 3 plus y is equal to 3. Therefore y is equal to 3 minus 3. Therefore y is equal to 0. That means this value is 0. सेकंड कॉलममध्ये बघा व्हेरिएबल वायची व्हॅल्यू दिली आहे 5. ती पण व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये टाकूया. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर
एक्स प्लस 5 is equal to 3. Therefore, x is equal to 3 minus 5. Therefore, x is equal to minus 2. Means the value of x is minus 2. म्हणून या सेकंड बॉक्समध्ये -2 येईल. म्हणून ऑर्डर पेर येईल -2, 5. हा नंतरचा बॉक्ससुद्धा आपल्याला भरता येईल. थर्ड कॉलममध्ये बघा, पुन्हा व्हेरिएबल वायची व्हॅल्यू दिलेली आहे. ती दिली आहे 3. तिथं आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये पुन्हा व्हॅल्यू टाकूया. पुट वाय इज इक्वल टू 3 इन द गिव्हन इक्वेशन. देअरफॉर एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 minus 3. Therefore, x is equal to 0. That means this value of x is 0. Therefore, order pair is 0, 3. This value is 0. असा हा टेबल तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी परीक्षेला विचारू शकतात. तसा दुसरं इक्वेशन होतं बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. या ठिकाणी सुद्धा एक्सची व्हॅल्यू पहिल्या कॉलममध्ये वायची व्हॅल्यू 0 दिली आहे. द गिव्हन इक्वेशन इज एक्स प्लस वाय x minus y is equal to 4. Put the value of y is 0. X minus 0 is equal to 4. Therefore, x is equal to 4. Means in this first column the value of x is 4. Means order pair is 4, 0. In second column, the value of x is given. Which value? X is equal to -1. Put this value in the given equation. -1 minus y is equal to 4. Therefore, minus y is equal to 4 plus 1. Therefore, minus y is equal to 5. Therefore, y is equal to -5. Means the value of y is -5. Means order pair is 1, -5. Second column is given. This is the question number 2. Now in second question, some simultaneous equations are given. Solve this simultaneous equation by graphical method. आता आपल्याला ग्राफिकल मेथडने ते इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यात आपण पहिलं इक्वेशन बघूया. बघा, पहिलं इक्वेशन जे आहे ते आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर हे दोघे इक्वेशन आपल्याला आता सॉल्व करायचे आहेत ग्राफिकल मेथडने. मग त्याच्यासाठी आपण पहिलं इक्वेशन घेऊया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. त्याच्यावरून आपण वायची व्हॅल्यू एक्सच्या रूपात काढून घेऊ. देअरफॉर वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. आणि चार्ट तयार करताना आता आपण एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेऊया. एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेताना काही व्हॅल्यू सोप्या घ्यायची किमती, की जेणेकरून एक्सची किंमत टाकल्यानंतर वायची किंमत आपल्याला सहज काढता येईल. मी आधी एक्सची किंमत घेतो आहे टेबलमध्ये. आधी पॉईंट घेऊ आपण, 3 पॉईंट घेऊ, ए, बी आणि सी. तर ए पॉईंटसाठी आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया 2. एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर आपल्याला इक्वेशन मिळालं आहे वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू 6 minus 2. Therefore, y is equal to 4. Means the value of y is 4. Means the coordinate point of point A are 2, 4. सेकंड पॉईंट घेऊया. सेकंड पॉईंट बी साठी आपण एक्सची व्हॅल्यू पुन्हा 4 घेऊया. 4 घेतली. पुन्हा ती व्हॅल्यू y इज इक्वल टू 6 मायनस एक्समध्ये टाकूया.
y is equal to 6 minus 4, y is equal to 2. Means the value of y for point B is 2, means order pair is 4, 2. एखादी व्हॅल्यू आपण निगेटिव्ह पण घेऊया. समजा सी पॉईंटसाठी मी -1 घेतो आहे एक्सची व्हॅल्यू. ती आता दिलेल्या इक्वेशनमध्ये पुन्हा टाकूया. y is equal to 6 minus -1 is equal, y is equal to 6 minus plus 1, means y is equal to 7. Means for point C the value of y is 7, means coordinate of point C are -1, 7. हे झाले. पहिल्या इक्वेशनसाठी हा चार्ट आपला तयार झाला. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन बघा. आपलं दुसरं इक्वेशन आहे आपलं x मायनस वाय. हे पहिलं होतं. दुसरं इक्वेशन होतं x मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू एक्सच्या रूपात काढता येईल. म्हणजे x मायनस 4 इज इक्वल टू वाय, मीन्स y इज इक्वल टू x मायनस 4. आता इथं सुद्धा आपण वेगळे जरा वेगळे 3 पॉईंट घेऊया. त्याचे समजा मी 3 पॉईंट घेतले P, Q आणि R. आता पुन्हा आपण एक्सची व्हॅल्यू मनाने घेऊया. समजा दिलेल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पॉईंट P साठी मी एक्सची व्हॅल्यू घेतो आहे 1. y इज इक्वल टू x मायनस 4, means y is equal to 1 minus 4, therefore y is equal to -3. Means for point P the value of y is -3, means the coordinates of point P are 1, -3. For point Q take the value of x. Q साठी आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया 3. समजा 3 जर टाकली तर इक्वेशन आहे आपलं y इज इक्वल टू x मायनस 4, देअरफॉर y इज इक्वल टू x मायनस 3 मायनस 4, therefore y is equal to -1. Means for point Q, if x coordinate is 3, then y coordinate is -1. Means order pair for point Q is 3, -1. Now for point R, take x coordinate is 6. 6 घेतली समजा. ती व्हॅल्यू पुन्हा आपण याच्यात टाकूया दिलेल्या इक्वेशनमध्ये. y इज इक्वल टू x मायनस 4, देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 4, देअरफॉर y इज इक्वल टू 2. देअरफॉर y coordinate of point R is 2, means the coordinates of point R are 6, 2. अशा पद्धतीने आपण दोघं इक्वेशनसाठीचे 2 टेबल तयार करून टाकायचे. आता हे दोघं टेबल तयार झाल्यावर आपल्याला पहिल्या इक्वेशनसाठी आपण 3 पॉईंट घेतात A, B, C आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी आहेत P, Q, R. आता आपण हे 3 पॉईंट का घेतो? 2 पॉईंट जर घेतले आणि त्याच्यात कॅल्क्युलेशन करताना 1 पॉईंटचे जर कोऑर्डिनेट चुकले तर दोघं पॉईंटमधून जाणारी लाईन ही जाणारच आहे, परंतु ती लाईन चुकीची होईल. पण 3 पॉईंट घेतल्यामुळे त्याच्यातला एखादा पॉईंट जरी आपला चुकला तर ते तिघं पॉईंट कोलिनियर येत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी गोंधळ केलेला आहे. म्हणून कमीत कमी 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळवायचे आहेत. आता आपण हे 3 पॉईंट जे आहेत
ते आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करायचं आहे. आता ग्राफ पेपरवर आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण 9वीला पण शिकलो आहे, ग्राफच्या मध्यभागी व्हर्टिकली आपण वाय ॲक्सिस काढतो, हॉरिझॉन्टली हा एक्स ॲक्सिस काढतो. एक्स ॲक्सिसवर दोघे ॲक्सिस जिथं छेदतात तिथं ओरिजिन असं ओ नाव देतो. त्याच्यानंतर ओरिजिनपासून एक्स ॲक्सिसवर उजव्या बाजूला पॉझिटिव्ह इंटिजर, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह इंटिजर. ओरिजिनपासून वरच्या बाजूला वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह इंटिजर आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह इंटिजर. आणि नंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपण स्केल लिहितो. स्केल कंपल्सरी लिहायला विसरायचं नाही. स्केल लिहायचं ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपण एक काम करूया, मी जिओजेब्राच्या सहाय्याने ग्राफ पेपरवर आता हे पॉईंट प्लॉट करणार आहे. तुम्ही 9वीला पॉईंट प्लॉट केलेत त्या पद्धतीनं आता पहिल्या इक्वेशनच्या ग्राफ काढण्यासाठी आपण ABC हे 3 पॉईंट प्लॉट करूया. बघा हा ग्राफ पेपर दिसतोय सर्वांना. आधी ए पॉईंट जर बघितला आपण तर एचे कोऑर्डिनेट आहेत 2, 4. बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, दॅट मीन धिस पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. एक्स ॲक्सिसवर 2 बघायचा, वाय ॲक्सिसवर 4 बघायचा आणि दोघं जिथे इंटरसेक्ट करतील तिथं आपल्याला तो पॉईंट प्लॉट करायचा आहे. मग तिथं तो जर पॉईंट आपण प्लॉट केला तर तो मी प्लॉट करतो आहे. बघा आलेला आहे बघा, ए इन ब्रॅकेट 2, 4. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा 4, 2 बी पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट आहेत 4, 2. तो पण आता प्लॉट करूया. 4 एक्स ॲक्सिसवर आणि 2 वाय ॲक्सिसवर, म्हणजे या ठिकाणी तो पॉईंट येईल. तर तो मी पॉईंट प्लॉट करतो आहे. लक्ष द्या, हा पॉईंट बी की ज्याची कोऑर्डिनेट आहेत 4, 2. सी पॉईंट बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी आर -1 and 7. देअरफॉर दिस पॉईंट लाईज इन सेकंड क्वाड्रंटमध्ये येतील. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिसवर -1 बघा हा आणि वाय ॲक्सिसवर 7. थोडंसं आपण ग्राफ खाली सरकून देऊ. बघा या -1 आणि वाय ॲक्सिसवर 7 म्हणजे तो पॉईंट बरोबर या ठिकाणी येईल. मी तो पॉईंट प्लॉट करणार. बघा दिसतात असे हे ABC हे 3 पॉईंट प्लॉट करायचे. आता हे 3 पॉईंट कसे यायला पाहिजे, कोलिनियर. जर येत नसली तर समजून घ्यायचं, आपण चार्ट काढताना जे कॅल्क्युलेशन करून कोऑर्डिनेट शोधले त्यापैकी कुठला तरी चुकला असेल तर ते पुन्हा आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल की बरोबर आहे की नाही. आता या 3 पॉईंट कोलिनियर आहेत. या 3घांमधून जाणारी आपण पट्टीच्या सहाय्याने स्केलच्या सहाय्याने ती लाईन काढायची आहे. ती लाईन मी काढली बघा, ब्ल्यू कलरची तुम्हाला लाईन दिसत असेल. त्या लाईनवर तिचं इक्वेशन लिहायचं. इथं मला लिहिता येत नाही पण तुम्ही बरोबर त्या लाईनला पॅरलल असं त्याचं मूळ इक्वेशन लिहायचं, x + y = 6. त्याच्यानंतर दुसरा चार्ट बघा. दुसऱ्या चार्टमध्ये आपण 3 पॉईंट घेतले P, Q, R. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P आर 1, -3. दिस पॉईंट लाईज इन 4th क्वाड्रंट. एक्स ॲक्सिसवर 1, वाय ॲक्सिसवर -3 म्हणजे तो या ठिकाणी येईल तो पॉईंट. तो पॉईंट मी आता प्लॉट करतो आहे. लक्ष द्या बघा 1, -3. त्याच्यानंतर पॉईंट Q प्लॉट करूया 3, -1. 3, -1. एक्स ॲक्सिसवर 3 आणि वाय ॲक्सिसवर -1 म्हणजे तो इथे येईल तो बरोबर पॉईंट. तर तो पॉईंटसुद्धा मी प्लॉट करतो आहे. हा बघा पॉईंट आला Q. त्याच्यानंतर R पॉईंट त्याच पद्धतीने प्लॉट करायचा आहे 6, 2. दिस पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट बिकॉज बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिसवर 6 आणि वाय ॲक्सिसवर 2 म्हणजे इथे येईल तो पॉईंट. तर तो पॉईंट आता आपण प्लॉट करूया. बघा R पॉईंट आला. नंतर हे 3 पॉईंटसुद्धा कसे यायला पाहिजे, कोलिनियर, एका रेषेत यायला पाहिजे. स्केल लावून चेक करून घ्यायचं आणि मग त्या 3घांमधून जाणारी लाईन काढायची. ही लाईन काढली. अगदी सोपं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व करण्यासाठी फार सोपं आहे. आपण मागच्या वर्षी स्ट्रेट लाईन काढलेल्या आहेतच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या. दोघांचे 2 चार्ट्स काढायचे, 3 पॉईंट घ्यायचे. 4 घेतले तरी चालतील पण कमीत कमी 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळायला पाहिजे.
ते एका चार्टमध्ये घेतलेले 3 पॉईंट हे कोलिनियर आले पाहिजे आणि मग ते कोलिनियर आले की त्यांच्यातून जाणारी लाईन काढायची. दीज टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. हे दोघं लाईन एकमेकांना छेदत आहेत या पॉईंटमध्ये, दिसत आहे. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन. या द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. वाटलं तर तुम्ही ग्राफमध्ये हा पॉईंटसुद्धा याचे कोऑर्डिनेटसुद्धा तुम्ही लिहू शकतात. मी दाखवतोय बघा तो पॉईंट. मी एम नावानं दाखवलं आहे त्याला. त्याचे कोऑर्डिनेट आहेत 5, 1. याचा अर्थ द सोल्युशन ऑफ गिव्हन quadratic equation is 5, 1. means value of x is 5 and value of y is 1. असे हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. सेकंड आणि फोर्थ एक्झाम्पल मी तुम्हाला घरी सॉल्व करायला देणार आहे. थर्ड एक्झाम्पल काय आहे बघा. x plus y is equal to 0. And second equation is twice x minus y is equal to 4. नेहमीप्रमाणे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण जसं सॉल्व केले त्याच पद्धतीने आता आपण सॉल्व करणार आहेत. समजा आपण पहिलं इक्वेशन घेतलं, x plus y is equal to 0. Therefore y is equal to 0 minus x means minus x. आता पुन्हा आपण पहिल्या इक्वेशनसाठी 3 पॉईंट घेऊया. A, B, C. फॉर पॉईंट A, take x coordinate is suppose -1 -4. एक्सची व्हॅल्यू मी ए पॉईंटसाठी घेतो आहे -4, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट -4 घेतो आहे. ही व्हॅल्यू वाय इज इक्वल टू -x या इक्वेशनमध्ये टाकायची. म्हणजे वाय इज इक्वल टू काही मायनस इन ब्रॅकेट -4 मायनस प्लस 4 मीन्स द व्हॅल्यू ऑफ वाय इज 4. मीन्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर -4, 4. नाव फॉर पॉईंट बी, टेक the value of x is 2. means x coordinate of point B is 2. Put this value in above equation. Y is equal to -x means y is equal to -2. means order pair of for point B is 2, -2. means coordinates of point B are 2, -2. आता पॉईंट C साठी आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया -2 घेतली. ती व्हॅल्यू पुन्हा टाका त्याच्यात वरच्या इक्वेशनमध्ये. वाय इज इक्वल टू -2 मायनस प्लस 2 मीन्स ऑर्डर पेअर इज -2, -2. -2 हे झाले कोऑर्डिनेट पॉईंट Cचे. आता दुसरं इक्वेशन घेऊ. दुसरं इक्वेशन काय आहे आपलं. इक्वेशन आपलं काहीतरी चुकतं आहे वाटतं. 5, 1 इक्वेशन काय होतं आपलं. ट्वाइस x मायनस y इज इक्वल टू 9 आहे बघा. हे इथं दिसतं आहे x इज इक्वल टू 9. इक्वेशन आपलं चुकतं आहे. आपण थोडंसं दुरुस्ती करूया. इथं 9 आहे. 9 म्हणजे इथं सुद्धा काही 9. ट्वाइस x मायनस 9 इज इक्वल टू y. y इज इक्वल टू ट्वाइस x मायनस 9. म्हणजे थोडक्यात या व्हॅल्यू चुकतील आपल्या. आपण त्याच एक्सची व्हॅल्यू त्याच घेऊया. एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर 5 ×
x 5 into 2 10, 10 minus 9 1 means coordinates of point P are 5 comma 1. For point Q, x is equal to 4, 4 into 2 8, 8 minus 9 minus 1 means coordinate of point Q are 4 comma minus 1. For point R, take the value is 2 for variable x is equal to 2, 2 into 2 4, 4 minus 9 minus 5 means coordinates of point R are 2 comma minus 5. नेहमीप्रमाणे पुन्हा आता हे दोन इक्वेशनचे जे आपण दोन चार्ट्स काढलेत, हे चार्ट्सवरून आता आपण पुन्हा ते पॉईंट प्लॉट करणार आहेत. त्याच्यासाठी आपण पुन्हा जिओजेब्राचा वापर करूया. नवीन मी ग्राफ घेतोय. तिसरं एक्झाम्पल ओपन करतोय. बघा, पुन्हा आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायची आहे. स्केल लिहायचं आहे, ओरिजिनला ओ नाव द्यायचं आहे किंवा झिरो लिहायचं आहे तिथं, कारण दोघं ॲक्सिसवरची दोघं नंबर लाईनवरचं ओरिजिनजवळ झिरो ही संख्या असते. आता आपण पॉईंट ए प्लॉट करूया. पॉईंट ए हॅविंग कोऑर्डिनेट्स -4 4. दिस पॉईंट लाईज इन सेकंड क्वार्टर -4 4. मी तो प्लॉट करतो आहे. बघा, -4 comma 4. नंतर बी पॉईंट बी हॅविंग कोऑर्डिनेट्स 2 comma -2 2 comma -2 म्हणजे दिस पॉईंट लाईज इन फोर्थ क्वार्टर. दिस इज पॉईंट बी. देन पॉईंट सी हॅविंग कोऑर्डिनेट्स -2 2 मीन्स दिस पॉईंट लाईज इन सेकंड क्वार्टर हियर. तो प्लॉट करूया या पद्धतीने. आता हे ए बी सी प्लॉट केल्यानंतर हे तिघं पॉईंटसुद्धा कसे यायला पाहिजे, कोलिनियर. पुन्हा आपण त्यांच्यातून तिघांमधून जाणारी लाईन काढूया. ही बघा, ही लाईन, या लाईनचं इक्वेशन येईल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. त्या लाईनवर तिला पॅरलल असं त्या कोणत्याही एका बाजूला तिचं इक्वेशन, मूळ इक्वेशन लिहायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. नाव सेकंड इक्वेशन इज ट्वाइस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 9. हिच्यासाठी सुद्धा आपण टेबल तयार केला आहे. त्याच्यासाठी आपण 3 पॉईंट घेतले आहेत, पी क्यू आर. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर 5 1. दिस पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वार्टर. एक्स ॲक्सिसवर 5 आणि वाय ॲक्सिसवर 1 म्हणजे इथे येईल तो पॉईंट. तो पॉईंट आपण प्लॉट करूया. हा बघा आला. त्याच्यानंतर पॉईंट क्यू 4 comma -1. दिस पॉईंट लाईज इन फोर्थ क्वार्टर. इथे येईल तो पण पॉईंट प्लॉट करूया. हे बघा. त्याच्यानंतर पॉईंट आर बघा, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 comma -5. तो पण प्लॉट करूया. हा बघा इथं. पुन्हा हे तिघं पॉईंट कसे यायला पाहिजे, कोलिनियर. कोलिनियर आले की त्यांच्यातून जी लाईन आपण काढणार ती लाईन म्हणजेच काय, दिलेल्या इक्वेशनचा ग्राफ. द लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स पी क्यू आर इज अ ग्राफ ऑफ इक्वेशन ट्वाइस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 9. ड्रॉ दिस लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स पी क्यू आर. दिस इज द लाईन. Now these two lines intersect each other in fourth quadrant. What is the coordinate of this point of intersection? 3 minus 3. This is the point M. 3 minus 3 means solution of this quadratic equation. Quadratic equation, simultaneous equation is 3 comma minus 3. Means for this simultaneous equation the value of x is 3 and the value of y is -3. त्याच पद्धतीने आता पाचवं एक्झाम्पल घेऊ आपण.
पाचवं एक्झाम्पल काय बघूया. त्याच्यातलं आपण एक एक इक्वेशन घेऊया. पहिलं इक्वेशन आहे आपलं 3x minus 4y is equal to minus 7. 3x minus 4y is equal to minus 7. आणि दुसऱ्या इक्वेशन आहे 5x minus 2y is equal to 0. पुन्हा या दोघांचे आपण ग्राफ काढूया. बघा, हा -4y जर घेतला पहिल्या इक्वेशनमधला, तो राईट हँड साईडला +4y होईल आणि -7 इकडे येताना प्लस होईल. म्हणजे 3x + 7 इज इक्वल टू 4y. म्हणून वायची व्हॅल्यू 1च्या रूपात येईल. y इज इक्वल टू 3x + 7 आणि कोइफिशियंट ऑफ y हा खाली भागीला जाईल म्हणजे अपॉन 4. आणि आता आपण 1च्या व्हॅल्यू मनाने घेऊन त्या टेबलमध्ये किमती टाकू शकतो. तसंच इथं बघा 5x - 2y इज इक्वल टू 0 दिला आहे. हा -2y तिकडे गेला म्हणजे 5x इज इक्वल टू 2y होईल. म्हणजे y इज इक्वल टू काय होईल 5x अपॉन 2. इथं सुद्धा आपण 1च्या व्हॅल्यू आपण योग्य त्या घ्यायच्या की जेणेकरून yची व्हॅल्यू पटकन मिळेल. आता मी पहिल्या इक्वेशनसाठी पुन्हा नेहमीप्रमाणे पॉईंट्स ABC घेतो आहे. ABC घेतला की त्याच्यासाठी आपण 1ची व्हॅल्यू घेऊ 3 या 3 घेतली. 3 × 3 9. 9 + 6 16. 16 अपॉन 4 4 मीन्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A are 3, 4. For point B, put the value of x is 7. 7 × 3 21. 21 + 7 28. 28 upon 4 7 means coordinates of point B are 7 7. 1च्या व्हॅल्यू अशा टाका की जेणेकरून त्याला 3ने मल्टिप्लाय करून जी प्रॉडक्ट येईल त्याच्यात 7 ॲड करायचा आणि तो 7 हा शक्यतोवर 4च्या पटीत आला पाहिजे म्हणजे 4ने पटकन भाग जातो अशा त्या व्हॅल्यू घ्यायच्या. त्याच्यानंतर पॉईंट साठी एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू घ्या तुम्ही. समजा -5 घेतली. -5. 3 × -5 -15. -15 + 7 -8. -8 अपॉन 4 -2. म्हणजे सीचे कोऑर्डिनेट येतील -5 आणि -2. तसं दुसरं इक्वेशन बघा 5x - 2y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 5x अपॉन 2. सोपं आहे ते. त्याच्यासाठी आपण चार्टमध्ये पुन्हा PQR पॉईंट घेऊ आणि मग त्याच्यासाठी आपण 1ची व्हॅल्यू समजा 2 घेतली P पॉईंटसाठी. x कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज 2. 5 × 2 10. 10 अपॉन 2 5 means coordinates of point P are 5, 2, 5. For point Q, suppose एखादी व्हॅल्यू वाटलं की खूपच आपल्याला सापडतच नाही, सरळ 0 घेऊन टाकायची. 5 × 0 0. 0 अपॉन 2 0 means coordinates of point Q are 0 0. For point R, suppose the value of x is -2. 5 × -2 -10. -10 upon 2 -5 means coordinates of point R are -2 -5. अशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट काढलेत. आता आपण त्याचा नेहमीप्रमाणे ग्राफ काढूया. लक्ष द्या. पाचवं एक्झाम्पल आहे आपलं. बघा, हा पुन्हा ग्राफ पेपर आपला तयार झाला समोर. पहिला पॉईंट आपला A आहे. पहिल्या इक्वेशनसाठी ABC पॉईंट आपण प्लॉट करायचा आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A आर 3, 4. दिस पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. प्लॉट दिस पॉईंट A. दिस इज पॉईंट A. देन पॉईंट B हॅव्हिंग कोऑर्डिनेट 7, 7. दिस पॉईंट ऑल्सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. Plot this point.
हा बघा 7 7 एक्स ॲक्सिसवर 7 वाय ॲक्सिसवर 7 अँड सी पॉईंट हॅविंग कोऑर्डिनेट्स -5 -2 इथे येईल तो पॉईंट इथं इकडे तो पॉईंट पण प्लॉट करूया. हा बघा इथं आला. आता हे तिघं पॉईंट पुन्हा कसे यायला पाहिजे कोलिनियर. मग त्यांच्यातून तिघांमधून स्केलच्या सहाय्याने जाणारी आपण लाईन काढूया. समजा ही लाईन काढली. दिस इज द ग्राफ ऑफ द फर्स्ट इक्वेशन. नाव फॉर द सेकंड इक्वेशन वी already take 3 points P Q R. Points P Q R having coordinates 2 5 0 0 -2 -5. आधी आपण 2 5 प्लॉट करूया. 2 5 म्हणजे तो या ठिकाणी इथं तो पॉईंट प्लॉट करूया. हा पॉईंट P. पॉईंट Q 0 0. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन. म्हणजे ओरिजिनजवळ तो पॉईंट Q येणार आहे म्हणून तो पॉईंट प्लॉट करायचा. हा पॉईंट Q प्लॉट केला. त्याच्यानंतर पॉईंट R -2 -5. बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. देअरफॉर दिस पॉईंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मग तो -2 आणि 5 जरा खाली जाईल. तो पॉईंट इकडे येईल या ठिकाणी. तर इथं तो पॉईंट प्लॉट करायचा आहे. तो पॉईंट प्लॉट करायचा आणि हे तिघं पॉईंट कसे यायला पाहिजे कोलिनियर. आणि मग त्यांच्यातून जाणारी पुन्हा लाईन काढायची. दिस लाईन इज द graph of the second linear equation in two variable. Now these two lines intersect each other in this point. What are the coordinates of this point of intersection? 1 and 2.5. 1, 2.5. Therefore solution of this simultaneous equation is 1, 2.5. दिस इज द सोल्युशन. अगदी सोपं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडनं सोडवायला खूप सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 5वं एक्झाम्पल घेतलं. आता आपण 6वं एक्झाम्पल घेऊया. 6व्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याला स्टार केलेलं आहे. स्टारचा अर्थ काय होतो थोडंसं चॅलेंजेबल. आता इथं चॅलेंजेबल काय राहणार आहे काहीच नाही. फक्त किमती काढताना थोडीशा अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून किमती जरा एक्स या व्हेरिएबलच्या किमती घेताना जरा काळजीपूर्वक घ्यायचे की जेणेकरून आपल्याला पटकन वायचे व्हॅल्यू काढता येतील आणि तो चार्ट कंप्लीट करता येतील. आता आपण इक्वेशन लिहून घेऊ. पहिलं जे इक्वेशन आहे तर पहिलं इक्वेशन आहे 2x - 3y इज इक्वल टू 4. आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते आहे 3y - x इज इक्वल टू 4. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x इन टर्म ऑफ फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y इन टर्म ऑफ x. देअरफॉर 2x - 4 इज इक्वल टू 3y. Therefore y is equal to 2x - 4 upon 3. For second equation also, therefore 3y is equal to -x तिकडे जाताना प्लस होईल म्हणजे x + 4 means y is equal to x + 4 upon 3. वायची व्हॅल्यू आपण 1च्या रूपात काढून घेतली आणि म्हणजे जेणेकरून आपण 1च्या किमती मनाने घेऊन फक्त राईट हँड साईडमध्ये टाकायचे आणि वायची व्हॅल्यू मिळवायची आहे. आता आपण पुन्हा नेहमीप्रमाणे पहिल्या इक्वेशनसाठी मी 3 पॉईंट घेतो आहे A B C. पॉईंट एसाठी मी कोऑर्डिनेट घेणार एक्स कोऑर्डिनेट घेणार आहे 5. 5 × 2 6. 6 - 4 5 × 2. एक मिनिट इक्वेशन बरोबर लिहिलं का आपण 4. 3y इज इक्वल टू y. इकडे येताना मायनस झाला. एकची व्हॅल्यू काय घेतली आपण 5. 5 × 2
10 minus 4 6 upon 3 म्हणजे 2. The coordinates of point A are 5 2. For point B, take the value of x is minus 1. 2 into minus 1 is minus 2 minus 4 minus 6 upon 3 minus 2, means the coordinates of point B are minus 1 minus 2. Now for point C, the value of x is minus 4. 2 into minus 4 minus 8 minus 4 minus 12 upon 3 minus 4, means value of y is minus 4, means the coordinates of point C are minus 4 minus 4. थोडं दिसायला अडचण येऊ शकते, मोबाईलवर तुम्ही बघणार बरेच, तर तसे मी सोबत नोट्स पाठवणारच आहे, जे एक्झाम्पल मी घेतोय त्याचे. नवीन लिहूया. -4 तसं आता पॉईंट सेकंड इक्वेशनसाठी पॉईंट्स घेऊ पी क्यू आर. इक्वेशन आपण काय तयार केलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 4 अपॉन 3. आता त्याच्यात पीची व्हॅल्यू आपण पी पॉईंटसाठी एक्स कोऑर्डिनेट घेऊया 2 प्लस 4 6 अपॉन 3 2, मीन्स कोऑर्डिनेट्स आर 2 2. For point Q, take value of x is 5. 5 plus 4 9 upon 3 3, means coordinates are 5 3. For point R, take negative value, suppose minus 1. Minus 1 plus 4 3 upon 3 1, means coordinates of point R are minus 1 1. अशा पद्धतीने 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळवायचे आहेत आणि नंतर नेहमीप्रमाणे ग्राफ पेपरवर कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायची. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचा, ओरिजिन स्केल सर्व गोष्टी कंप्लीट करायच्या आणि नंतर 3 पॉईंट प्लॉट करायचे. एक लक्षात घ्या, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करतो, हे 6च्या 6 पॉईंट आधी प्लॉट करून टाकतो आणि नावं देत नाही, म्हणून कुठला पॉईंट कुठे प्लॉट केला आणि त्या पॉईंटचं नाव काय याच्यात गोंधळ होतो आणि लाईन कुठून ओढायची ते कळत नाही. म्हणून पहिल्या इक्वेशनचे 3 पॉईंट प्लॉट करून त्याच्यातून जाणारी लाईन काढल्याशिवाय दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करायचे नाही. आता आपण 6वं एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. त्याच्यासाठी हा आपला ग्राफ पेपर तयार. मी एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिस व कोऑर्डिनेट सिस्टीम माझी ऑलरेडी तयार आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये वर स्केल लिहायचं, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपण ए बी सी पॉईंट प्लॉट करूया. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर 5 2. दिस पॉईंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इथे येईल तो पॉईंट प्लॉट करूया. हा बघा. त्याच्यानंतर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी आर -1 -2. दिस पॉईंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट -1 अँड -2, मीन्स हिअर. मग तो पुन्हा पॉईंट प्लॉट करायचा. हा बघा. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी आर -4 -4. दिस पॉईंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट हिअर. तो पण पॉईंट प्लॉट करूया. हा बघा. आता हे तिघं पॉईंट कसे यायला पाहिजे, कोलिनियर. या तिघांमधून स्केलच्या साहाय्याने लाईन काढायची. ती लाईन म्हणजे दिलेल्या पहिल्या इक्वेशनचा ग्राफ. दिस ब्ल्यू लाईन इज अ ग्राफ ऑफ द गिवन फर्स्ट इक्वेशन. नाव प्लॉट द पॉईंट्स पी क्यू आर. Point P having coordinates 2 2 lies in first quadrant 2 2. Then point Q having coordinates 5 3. This point lies also in first quadrant 5 3. This is the 5 3. And point R having coordinates -1 1. This point lies in second quadrant -1 1. इथे येईल तो पॉईंट प्लॉट करायचा आहे.
हा बघा, हे तिघं पॉईंटसुद्धा कसे यायला पाहिजे, कोलिनियर. मग त्या तिघांमधून आपण लाईन काढायची. दिस इज द ग्राफ ऑफ द सेकंड इक्वेशन, दिलेलं इक्वेशन. आता हे बघा कुठे लांब छेदत आहेत, इथं छेदत आहेत बघा. थोडंसं वाटलं तर आपण ग्राफ सरकून घेऊया. या इथं छेदत आहेत. याचे कोऑर्डिनेट काय आहेत, 8 आणि 4. म्हणजे सोल्युशन काय येईल आपलं, 8, 4. मी तो पॉईंट दाखवतो. These are the coordinates of point of intersection of graphs of given two equations. Means solution of this equation is 8, 4. Means for these simultaneous equations the value of x is 8 and value of y is 4. अशा पद्धतीने हे आपण ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले आहेत. सेकंड क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये सेकंड क्वेश्चन जो आहे त्याच्यात 6 एक्झाम्पल आहेत. त्या 6 एक्झाम्पलपैकी फर्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, फिफ्थ आणि सिक्स्थ एक्झाम्पल मी सॉल्व करून दिले. तर तुम्ही उरलेले सेकंड आणि फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे.